देवेंजी मेहर साहेब यांना विनंती करेल आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे। डीजे मयूरची संपूर्ण टीम आपण या। त्यानंतर यापुढील सन्मान बघा डीजे मयूरचा विशेष सन्मान खरोखरच खूप चांगलं गीतवादन केलं आणि या स्पर्धांना काहीसं हॅलो हॅलो जरा 2 मिनिटं लक्ष देतील तर बरं होईल। सर्वप्रथम विरार क्रिकेट असोसिएशनचे मी आभारी आहे की ज्यांनी मला वसई विरार ज्यांनी मला चान्स दिला पहिले साहेबाकडे, तिकडनं जसं प्रत्येक वेळी कौस्तुभदा बोलतोच, जी गाडी सुरुवात झाली आज नवापूरला पोचलो आणि हे सर्व तुमचं प्रेम असंच राहू दे, एवढेच, बाकी काही बोलू शकत नाही। आणि मेन म्हणजे महत्त्वाचं की नवापूरमध्ये पहिल्यांदाच आलो, साऊंड वाजला, भरपूर लोकांनी एन्जॉय केला, तेवढाच आनंद आहे। आणि गुरुदत्त नवापूर क्रिकेट टीम ह्यांनी आम्हाला हे टी शर्ट जे दिलेले आहेत त्याच्यापाठी एक नाव कुणी बघितलं असेलच की ब्रँड ऑफ वसई विरार। अरे एवढं मोठा मी नाही आहे, पण तुम्ही दिलेलं हे प्रेम आहे म्हणून मी सर्वांचे आभार मानतोय। असंच सहकार्य माझं तर असणारच आणि तुमचं प्रेम राहू द्या। थँक्यू थँक्यू डीजे मयूर आमचा आवाजाला सांभाळल्याबद्दल। बाकी नाचवलं तर वेगळी गोष्ट आहे। नेक्स्ट ऑफिशियल अंपायर म्हणून ज्यांनी कामगिरी केली मागील 2 दिवसामध्ये असे आमचे सर्वांना परिचित असणारं आणि सर्वांना आवडणारं व्यक्तिमत्व गंभीर पाटील यांचा विशेष सन्मान इथे केला जाणार आहे। या स्पर्धेला लाभलेले आमचे पंच गंभीर पाटील यांचा विशेष सन्मान इथे केला जाईल। मी विनंती करेल मंगेशजी तांडेल यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे। सगळ्यांनी जवळ यायचे। तेजस 11 टीम आपण जवळ या अजून। त्यानंतर अजून एक ऑफिशियल अंपायर आपल्याला लाभलेले होते, ते आपले या मंडळाशी ज्यांचं निगडीत नातं आहे असे तेजस म्हात्रे यांचा सुद्धा विशेष सन्मान इथे केला जाणार आहे। विनंती करेल तेजस म्हात्रे यांना की आपण या मंचावरती यायचे। सन्माननीय अशांजी तांडेल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय। त्यानंतर अजून एक विशेष सहकार्य या स्पर्धेला करणारे वसविरा बॉक्स सेंटर क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार लॉसन कोरिया यांचा सुद्धा विशेष सन्मान इथे केला जाणार आहे। मी विनंती करेल लॉसन कोरिया यांना की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे। वासुदेवजी मेहर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल। लॉसन कोरिया यांना विनंती करेल की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे। त्यानंतर या स्पर्धेसाठी ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून फक्त विरारपुरती मर्यादित न राहता देशा परदेशात पसरवण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून झालं आणि खूप चांगल्या प्रकारचं टेलिकास्ट ज्यांनी केलं असे सर्वांचे पसंतीता आणि आता प्रत्येक ठिकाणी जाल तिथे दिसणारं चॅनल म्हणजेच DBN लाईव्ह त्यांचा विशेष सन्मान इथे केला जाणार आहे। मी विनंती करेल संदीपजी मेहर यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचे। DBN चे मुख्य ऑपरेटर या स्पर्धेमध्ये होते ते नयन तांडेल यांना विनंती करेल आपण यायचा। आपला विशेष सन्मान इथे केला जाणार आहे। त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक मदत करण्यात आली असे मंथन रिसॉर्टचे ओनर जतीन तांडेल यांचा सुद्धा विशेष सन्मान इथे केला जाणार आहे। मी विनंती करेल जतीन तांडेल यांना की आपण मंचावरती यायचे। प्रकाशजी वैती यांच्या शुभ हस्ते त्यांचा हा विशेष सन्मान इथे केला जाणार आहे। एक शांत संयमी आणि सदा हसरा चेहरा असं विशेष व्यक्तिमत्व
म्हणजेच आमचे जतीनजी तांडेल. धन्यवाद. त्यानंतर अजून एक विशेष सन्मान जे मागील 2 दिवस झाले आपण पाहतोय असे आमचे समालोचक भरत सर यांचा विशेष सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावर करतोय. तर प्रथमेश मेहर, चला जोरदार टाळ्यांच्या भरत सरांसाठी. एक महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून त्यांची ख्याती आहे, त्यांची ओळख आहे, असे आमचे गुरुवर्णीय भरत सर यांचा यशस्वी सन्मान आपल्या मुख्य मंचावर केला जातोय. धन्यवाद. आणि त्यानंतर या स्पर्धेसाठी लाभलेला अजून एक असा आवाज जो या सामाजिक क्षेत्रामध्ये प्रगती करू इच्छितोय आणि ती प्रगती करू इच्छित असताना एक एक पाऊल आपल्या त्या क्षेत्रामध्ये पुढे टाकण्याचा प्रयत्न करतोय असा या स्पर्धेला लागलेला अजून एक आवाज म्हणजेच नवापूर गावचा गोड आवाज मृदुल मेहर यांचा सुद्धा विशेष सन्मान इथे केला जाणार आहे. मी विनंती करेन मृदुल मेहर यांना की आपण यायचा आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. हरेशजी मेहर यांना विनंती करेल की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. आपल्या शुभ हस्ते मृदुल मेहर यांचा विशेष सन्मान. बघा, या मैदानासाठी ज्या लहान मुलांनी इथं मेहनत केली त्यांचा सुद्धा एक विशेष सन्मान सगळ्यांचा संयुक्त रीतीने केला जाणार आहे. मी विनंती करेल दिव्य मेहर, आर्यन मेहर, जिदू मेहर, स्वयं मेहर, आयुष मेहर, जीत दयाल, हंशू मेहर, दर्शन वाडकर आणि हिमांशू पटेल सगळ्यांनी यायचा आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. कांती मेहर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. कांती मेहर साहेब. सगळ्यांना विनंती आहे जोरदार टाळ्या होऊन जातात त्यांच्यासाठी. हे पडद्यावरती नव्हते परंतु पडद्याच्या मागे यांनी केलेलं कार्य कौतुकास्पद आहे आणि म्हणून त्यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. आणि मंगेश तांडेल यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे या सर्व लहान मुलांना. ओशन व्ह्यू कॅफेचे मालक सन्माननीय प्रीतम तांडेल यांना विनंती करेल आपण यायचा आपला सुद्धा विशेष सन्मान इथे केला जाईल. नाहीये तर हर्ष यांनी यायचं. हर्ष तांडेल आपण या. त्यांच्या अनुपस्थित आपला इथे सन्मान केला जाईल. हितेश तांडेल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. अजून एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. बघा, ही स्पर्धा दत्तगुरू नवापूर प्रीमियर लीग आणि या स्पर्धेसाठी दत्तगुरूच्या आयोजनामध्ये 2 असे व्यक्ती त्यांचा खूप मोठा वाटा होता. अजून एक समालोचक मित्र जो या नवापूर गावामधून प्रगती करू इच्छितोय, जसं मगाशी मी मृदुल मेहरचं नाव घेतलं त्यांच्या साथीनं अजून एक असा समालोचक जो या वसई तालुक्याच्या क्रिकेटमध्ये आपल्याला सातत्यानं ऐकायला मिळत असताना विविध स्पर्धांमध्ये दिसतो, विविध गावांमध्ये दिसतो. अशीच प्रगती त्यांची होत राहो अशा सदिच्छा देऊन मी त्यांना विनंती करेल की आपण समोर यायचं आहे. जे त्यांचा या स्पर्धेमधला आणि या आयोजनामधला वाटा खूप मोठा होता असे आमचे कौस्तुभ मेहर यांचा विशेष सन्मान इथे केला जाईल. आणि त्यांच्या साथीने नितेश पाटील आपण सुद्धा यायचंय. नितेश पाटील दोघांनी एकत्रित यायचं आहे. त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे दत्तगुरू नवापूरच्या संघाकडून. चला दोघेही एकत्रित समोर या.
त्यानंतर या स्पर्धेसाठी ज्यांची सहकार्याची भूमिका आपण पाहिली त्यांचं सुद्धा योगदान मोठं आहे या स्पर्धेला पार पडत असताना असे विमल सिंग यांचा सुद्धा विशेष सन्मान इथं केला जाणार आहे. विशाल मेहरे यांच्या शुभ हस्ते विमल सिंग यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. विघ्नेश देसाई ज्यांच्या माध्यमातून सायकल स्पॉन्सर करण्यात आलंय आहेत का नाहीयेत त्यांचं मनापासून आभार. या आयोजन कमिटीच्या वतीनं आपण केलेलं सहकार्य सुद्धा मोठं आहे त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि त्यानंतर वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सूरज चव्हाण यांचा सुद्धा विशेष सन्मान इथे केला जाणार आहे. सूरज चव्हाण यांना विनंती करेल की आपण मंचावरती यायचं आहे. आमच्या असोसिएशनच्या कार्यकारिणीमध्ये सूरज यांचं सुद्धा योगदान खूप मोठं आहे आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. एक दर्जेदार आयोजक म्हणून सूरजचा रोल खूप मोठा असतो. ज्यावेळेला तुम्ही वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी बघितली आणि त्यानंतर असोसिएशनमध्ये सुद्धा असताना खूप चांगली हेल्प त्यांची असते आणि असे सूरज चव्हाण यांचा विशेष सन्मान इथं केला गेला आहे. त्यानंतर यापुढील सन्मान हा विशेष सन्मान आहे या स्पर्धेच्या माध्यमातून 2 महिने ज्यांनी खूप मोठी मेहनत घेतली या स्पर्धेसाठी असे हेमचंद्र मेहर त्यांचा विशेष सन्मान इथे केला जाणार आहे. हेमचंद्र मेहर यांना विनंती करेल आपण मंचावरती यायचं आहे. जयेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा हा विशेष सन्मान केला जाणार आहे. जयेंद्र पाटील यांना विनंती आहे आपण मंचावरती या आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान इथे केला जाणार आहे. क्रिकेटसाठी ज्यांनी खूप मोठी मेहनत केली असे निलेशजी वर्तक यांचा सुद्धा विशेष सन्मान केला जातोय. निलेश वाडकर यांचा सुद्धा सन्मान केला. निलेश वाडकर आपण या. योगेश तांडेल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. योगेशजी आपण या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. चला त्यानंतर आपण जाणार आहोत सरळ बक्षीस वितरणाकडे. सांघिक पारितोषिक देण्यासाठी सर्वप्रथम टॉस करूयात की इंडिव्हिज्युअल प्राइज घेऊयात. बघा इंडिव्हिज्युअल प्राइज घेतलं तर बरं होईल कारण 3rd 4th मिळाला की फोटोसाठी जातात. पण पुन्हा एकदा तीच विनंती करेल सगळ्यांना जोपर्यंत पहिलं बक्षीस दिलं जात नाही तोपर्यंत फोटो काढायला जाऊ नका. कारण ज्याने पहिलं बक्षीस मिळवलंय त्याला टाळ्या वाजवण्यासाठी तरी आपल्याला थांबावं लागेल. त्याला ॲप्रिशिएट करणं गरजेचं त्याच्या त्या खेळाला आणि त्याच्या सांघिक कामगिरीच्या बळावरती मिळवलेल्या विजेतेपदाला. त्यामुळे आपण सर्वप्रथम वैयक्तिक बक्षिसं घेणार आहोत ॲज पर सिस्टम रेकॉर्ड ॲज पर डाटा जसं अनाऊन्स केलं होतं त्या पद्धतीनं. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? इतना सन्नाटा क्यों है भाई? अरे मी सकाळपासून बोलतो तरी सुद्धा माझा आवाज एवढा आहे. आपण कमी बोललेला असेल तर थोडा आवाज जास्त येऊ द्या. नयन कालुष्टे खूप चांगली फिल्डिंग होती. अजून लॉसन कोरिया बघा ज्यांच्या टी शर्टवरती डाग उठून दिसणार त्याला पण द्यायचं का? आता त्यांनी व्हाईट टी शर्ट घातले. जीवदानी माऊली नाही नको नको. ओम साईच्या वाली कुठे आहेत? ओके लांबून एंट्री करणार असं काही हरकत नाही आहे.
बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट दी जवळ गोस टू मिस्टर ज्यानं केला कहर. आता तेव्हा नावापूरमध्ये असले एवढे मेहर आहेत, कोणाचं नाव येणार आहे? नाम आहे केतन मेहर, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. केतन मेहर यांना बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा किताब देऊन गौरवण्यात येणार आहे. मी विनंती करेल सन्माननीय मयूजी मेहर यांना की आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचं. आपल्या शुभ हस्ते हा किताब दिला जाणार आहे. केतन मेहर न्यू कमर आणि उभरता सितारा बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट. बोलायला नको मग बक्षीस कशाला घेतलं? कसं वाटलं बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंटचा अवॉर्ड मिळालाय? फायनल मारले असते तर खूप अजून आनंद झाला असता. क्या बात आहे. मनापासूनचा हा म्हणजे हे वक्तव्य आहे केतनचं. केतन एक प्रश्न विचारायला आवडेल. साहेबापासूनचा प्रवास, महाराज सिरीज आणि त्यानंतर काही असं अप्स अँड डाऊन, कशा प्रकारचा एक्सपिरियन्स राहिला यावर्षी या स्पर्धा खेळत असताना या टीम बरोबरचा? खूप सुंदर वाटते खेळायला, कारण सर्व गावातलेच आहेत आणि चान्स देतात, टीम सपोर्ट करतो. काय भविष्य म्हणजे इथून पुढे कशा पद्धतीने तुझा खेळ रंगणार आहे किंवा तुझं उद्दिष्ट काय आहे? कशा पद्धतीने स्वतःला बघतो इथून पुढे? खूप स्वतःवर वाईट वाटते की इतक्यांची म्हणजे माझ्यावर आशा असते बॅटिंग करणार, पण नाही होती, हेच वाईट वाटते. खूप साऱ्या शुभेच्छा तुला या पुढील होणाऱ्या स्पर्धेसाठी. थोडा भावुक होतो त्यामुळे प्रश्न सुद्धा थांबावे लागतात. इमोशनली म्हणजे या खेळाशी टच ह्या खेळाडूने खूप चांगला खेळ करतो. बस एकच आहे, साहेबानंतर तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो याची कहाणी कशी राहिली. थोडंसं माझं ऑब्झर्वेशन मी जेवढ्या स्पर्धा कव्हर केल्या त्याच्यामध्ये सायबा प्रीमियर लीगमध्ये यांनी जो परफॉर्मन्स केला तो अति उच्च दर्जाचा होता आणि तिथून काही स्पर्धांमध्ये थोडा मागे गेला होता. आता तो मागे गेल्यानं काही प्रमाणात संघाला सुद्धा मागे यावं लागलं होतं आणि तो स्ट्रगल करत होता. पण त्याच्या स्ट्रगल करण्याने एक गोष्ट मात्र DCC नवापूरला मिळाली, तो नाही चालला म्हणून चिराग चालला, चिराग नाही चालला म्हणून आकाश चालला, आकाश नाही चालला तर आदित्य चालला, आदित्य नाही चालला तर तिथं कुंदन चालला आणि हे सगळं घडत असताना DCC नवापूरचा ग्रोथ झाला. सो ही अशी बिग अचिव्हमेंट. आणि या संघाने काय सांगितलं माहिती आहे का, की तुम्हाला संधी मिळाल्यानंतर त्या संधीला कसं मोठं करायचं आहे. संधी कधी सांगून येत नाही, ती आल्यानंतर तिला मोठं केल्यानंतरच नाव होणार आहे. सो व्हेरी वेल प्लेड आणि खूप साऱ्या शुभेच्छा केतन. नेक्स्ट बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. सबका चिट्ठा मेरे हाथ में है. कोण आहे बॉलर? ते तेजसने अनाऊन्स काय करायला लावलं, सगळेजण शांत राहिले. टुर्नामेंटच्या अगोदरच सांगितलं एकाला सुद्धा जाऊ शकतं आणि ज्याला असेल त्याला जाणार. ॲक्च्युली राईट प्रोसेस आहे, पण आता तुम्हाला प्रेडिक्ट तर करावं लागणार आहे कोण असणार आहे कोण नाही. जतीन तांडेल अजून जीवताने माऊली, खूप दिवसानंतर तुम्ही क्वालिफायला सेमीमध्ये आलात. असं नाही की तुमचा खेळाडू कोण नसणार आहे रेसमध्ये, असणार. सो नाव घेतलं तरी सुद्धा हरकत नाही आहे. आता कुणी हे म्हणू नका की इथे इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे म्हणून येणार नाही. काही पोरं तशी सुद्धा आपल्याकडे. असो, जास्त वेळ घेणार नाही आहे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा किताब देण्यासाठी सन्माननीय JH मेहर यांना विनंती करेल की आपण समोर यायचं. आपल्या शुभ हस्ते हा किताब दिला जाईल आणि या किताबाचा मानकरी ठरतोय करण गवळी फ्रॉम होंडा वॉरियर्स तेजस 11. करण खूप चांगली कामगिरी. बोलायला आवडेल कसं वाटतंय आणि जास्त नाही एकच प्रश्नामध्ये सगळं विचारतो. 1 बॉल 1 आणि 1 बॉल 1 नंतर विचार करायला लावलेत अनेक सगळ्यांना. हा किताब मिळाल्यानंतर कसं फील करतोय आणि त्या पराभवाचं दुःख झाल्यानंतर कशा प्रकारे स्वतःला बॅक केलंस आणि हा किताब मिळाल्यानंतर कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय. इथे नितेशचा ड्रीम होता की आपल्या गावात ही टुर्नामेंट मारायची होती आणि हे मला बेस्ट बॉलर ना, मी माझ्या पहिले 3 बॉलर आहेत ना त्यांना डेडिकेट करतो. त्यांच्यामुळे मला मारलं जातं आणि मला विकेट भेटतात. सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तर दिली, माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंय. 1 बॉल 1 नंतरचा प्रवास इथपर्यंत येऊन कसा थांबला? प्रवास तर खूप चांगला होता, टीम सपोर्ट खूप चांगला होता.
क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुला पुढील स्पर्धेसाठी. कारण असा खेळाडू आहे तो जास्त बोलत नाही परंतु खेळामधून खूप काही दाखवून देतो आणि त्यानं बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा खिताब घेऊन आपल्या संघाला खरोखरच खूप चांगली हेल्प केली आहे हे विजेतेपद पटकावण्यासाठी मिळवण्यासाठी. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट अब आएगा मजा. बोला बोला लगाओ बोली बिंदास. चिराग, ऋतिक पागी, राहुल, आता तेजस शांत आहे, नितेश पाटील यस होऊ शकतं, राहुल पुळेकर सुद्धा असू शकतो. आज सगळ्यांनी चांगला खेळ दाखवलाय. यस विमल सिंह, राहुल. अच्छा विमल सिंह बोलता है मैं पुराने दोस्त के साथ जाऊंगा, थोड़ा टाइम उसके साथ बिताया तो हो सकता है पुरानी याद ही कुछ आई हो, लेकिन नहीं है, ये आजीवन दोस्त है. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट डीज अवर गोस टू, ज्याच्या आहे 56 धाबा. 56 धाबा. खेळाडूचं नाव आहे, खेळाडूचं नाव सांगण्या अगोदर तो लाजाळू आहे. ऋतिक पागी बाबू ठरतोय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. त्याच्या डोक्यावरती हात आलाय कारण मी जायच्या रस्त्यावरती उभा आहे, बाकी दुसरं काही नाहीये. मी विनंती करेल सन्माननीय कमलाकरजी तांडेल साहेब यांना की आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचंय. कमलाकर तांडेल. राजन स्पोर्ट्सची बॅट आणि ही ट्रॉफी. थँक्यू सो मच कमलाकरजी तांडेल साहेब. बाबू कसं वाटलं बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा खिताब? बघा निलेश वाडकर साहेबांनी इथे ही झेंडूची फुलं खास करून बाबूसाठी आणल्यात. खूप खूप अभिनंदन. बाबू कसं वाटतंय बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड भेटलाय? पहिल्यांदा मला ही बॅटर भेटले. 2 शब्द वाढवल्यात. बोलणारच पुढे की अजून काय? संघ क्वालिफाय झालाय, सेमीफायनल पर्यंत आला होता. मागील काही स्पर्धांपासूनचा जो काही परफॉर्मन्स होता तो संघ क्वालिफाय होताना दिसत नव्हता किंवा इतक्यावरती येताना दिसत नव्हता. तर ही अचिव्हमेंट संघाचे बघितल्यानंतर कसं वाटलं? थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा तुला पुढील स्पर्धेसाठी. बघा समर्थ फोटो स्टुडिओ याचं दुकान आहे, तिथे तो सगळ्यांचे फोटो शूट करतो आणि ज्या पद्धतीने ते ॲक्युरेट फोटो टिपले जातात ना त्या पद्धतीने ॲक्युरेट बाउंड्रीज त्याने मारल्या तिथे. खूप चांगली बॅटिंग, जोरदार टाळ्या होऊन जातात बाबूसाठी. थोड्या निराजरत विरारमध्ये खेळत असताना एक गोष्ट मात्र बघायला मिळाली, ज्या वेळेला इंडिव्हिज्युअल प्राइजेस मिळाले त्या वेळेला त्या खेळाडूने किंवा सांघिक पारितोषिकं घेताना त्या जो विनर आहे किंवा ज्या बक्षिसांसाठी पात्र ठरलेला खेळाडू आहे त्याच्या ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावरती ते दुःख दिसतं जे संघ हरल्यामुळे होतं. आणि हे भरपूर ठिकाणी आता व्यावसायिक क्रिकेट आणि मोठ्या पटलावरती खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये तेवढं काही जास्त बघितलं जात नाही कारण भरपूर साऱ्या स्पर्धा येतात. परंतु विरारमध्ये क्रिकेट म्हणजे इमोशन आहे, हे सगळ्यांनी या अगोदर सुद्धा बघितलं आणि आज सुद्धा बघायला मिळतं. त्यामुळे खरोखरच ज्या पद्धतीने जपताय त्या पद्धतीने अजून जपत जावं अशी सदिच्छा आणि अशी सर्वांकडून अपेक्षा सुद्धा आहे. त्यानंतर थर्ड फोर्थ या स्पर्धेमध्ये 2 संघांचा प्रवास सेमीफायनल पर्यंत थांबला होता आणि त्यांना तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. परंतु त्या अगोदर टॉस होईल, छोटी मोठी ट्रॉफी कोणाकडे. सो आय रिक्वेस्ट टू बोथ अ टीम कॅप्टन, आपण यायचंय. जीवदानी माऊली फुलपाडा आणि ओम साईच्या. जी मेहर, मयू मेहर यांना विनंती केली आपण टॉस करण्यासाठी यायचंय. थर्ड आणि फोर्थ
छाप असा धीरज कोरपेचा कॉल आहे आणि काट आलाय. सो दोघांशी चर्चा करूयात आपण. आता आल्यानंतर माहीत पडलं की चर्चा होणार आहे. कोणी जिंकला टॉस? विजयने जिंकलाय. मग त्या अगोदर धीरज, चौथ्या क्रमांकापर्यंत मजल मारली गेली आणि ती जी चौथी म्हणजे सेमीफायनलची मॅच होती सगळ्यांना आवडली आहे. कशा पद्धतीने त्या मॅचला एन्जॉय केलंस आणि या स्पर्धेतील प्रवासाबद्दल काय सांगशील टीमच्या? टीम तर खूप चांगलीच खेळली. मेन म्हणजे सगळे प्लेयर सगळे एकत्र आले आणि मेन म्हणजे मोनूचा परफॉर्मन्स खूप टीमसाठी खूप चांगला होता. तर त्यामुळे आम्ही खूप आमचा कॉन्फिडन्स पण चांगलाच होता. पण समोरची टीम तेजस्वी पण खूप चांगलीच खेळली. त्याबद्दल नितेश पाटील तर खूप भारीच खेळला. तर टेन्शन म्हणजे वन साईड अशी मॅच झाली नाही. पब्लिकला खूप मजा आली, मॅच एन्जॉय केली त्यांनी सगळ्यांनी. अच्छा, म्हणून वन साईडचं गाणं लागलेलं होतं. काही हरकत नाही आहे. चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेल प्रथमेशजी मेहर यांना की आपण समोर यायचं आपल्या शुभ हस्ते. ही चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आणि देवेंजी मेहर त्यांच्या साथीने आपण सुद्धा यायचंय. मी धीरज कोरपे यांना विनंती करेल. ओम साईच्या संघ लढाऊ वृत्तीने खेळला आणि त्यांचा जो संघर्ष होता तो खूप चांगला होता. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ द्यात. खूप दिवसानंतर मोनू चमकला, राहुल चमकला आणि ते चमकत असताना मात्र चतुर्थ क्रमांकावरती समाधान मानावं लागतंय. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी. तृतीय क्रमांकाचा मान ज्या संघाने पटकावलाय, मी विनंती करेल जीवदानी माऊली फुलपाडा संघ. मित्र हो, हा असा संघ ज्या संघानं भल्या संघानं अनेक स्पर्धांमध्ये धूळ चारली, परंतु यावर्षी थोडासा मागे वाटत होता आणि त्याने आता ते मागे होतो ते सांगितलं. या स्पर्धेपासून आम्ही पुढे दिसणार आहे. एक स्टेप पुढे आलाय आणि पुढे येत असताना तृतीय क्रमांकाचा मान पटकावला. विजय, कसं फील करतोय एकंदरीत या स्पर्धेतलं तृतीय पारितोषिक पटकावतोय आणि खूप दिवसानंतर संघ सेमीपर्यंत आलाय? खूप चांगलं वाटतंय, कारण का आम्ही 3-4 टुर्नामेंट लाईनीमध्ये हरलो, तर थोडं प्लेयर पण खूप दुःखी होते. पण त्यांना बोललो की कॉन्फिडन्स आपला डाऊन करू नका, ठीक आहे. आता शेवटच्या 2-3 मॅच उरल्या आहेत, तर आपण जाता जाता एक शेवट नक्की गोड करण्याचा प्रयत्न करू आणि तो आज आम्ही केला. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी. सन्माननीय किसनजी माने साहेब यांना विनंती करेल आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचं आहे. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी, तृतीय क्रमांकाचा मान अल्पेश कळंबे. बघा, या संघाचा हा खंदा पाठीराख आहे. क्रिकेटला मनापासून जपणारं व्यक्तिमत्व आमच्या फुलपाडा विभागामधील अल्पेश कळंबे आणि विजय. जोरदार टाळ्या होऊन जातो जीवदानी माऊलीसाठी. यानंतर आपण मॅन ऑफ द सिरीज हा किताब देणार आहोत. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा किताब देण्यासाठी सन्माननीय विमल सिंग आणि विघ्नेश देसाई यांना विनंती करेल आपण यायचंय. मॅन ऑफ द सिरीजचे स्पॉन्सर्ड आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा किताब दिला जाईल. सो मॅन ऑफ द सिरीज कोण असेल? पुन्हा एकदा कालच्या दिवसातला पहिला क्षण जो मी बोललो होतो तो तुम्हाला सगळ्यांना आठवून देतो. एका खेळाडूला 2 बक्षीस जाऊ शकतात. आता याच्यामध्ये बेस्ट म्हणजे मॅन ऑफ द सिरीज साठी जो खेळाडू आहे त्याच्या धावा 56 धावा आहेत. असे जरासे क्लोज असल्याने की बोलायला मजा येते, आम्हाला सुद्धा आनंद होतो. नयन कालुष्टे जास्त वेळवरती थांबला नाही, त्यामुळे त्याला माहित नाही पडलं कोण आहे. खुफिया एजन्सीमधून माहिती मिळाली की नाही? मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, ज्याने केला गटची खेळ, सगळ्यांच्या हृदयावरती छाप, म्हणजे ते आपल्या खेळाचं म्हणजे एवढे दिवस खेळत असताना केलेला संघर्ष, सगळ्यांच्या नजरेमध्ये आलेला असा खेळाडू, या हंगामामधील सर्वाधिक फॉर्म मध्ये असणारा खेळाडूचं नाव आहे नितेश पाटील. 56 धावा 3 विकेट. 56 धावा 3 विकेट. बघा, एखादं आयोजन करत असताना त्या आयोजनामध्ये असताना असा परफॉर्मन्स करणं सोपं नाहीये. त्याने केलंय आणि त्याचा मित्र विमल सिंग यांच्या शुभास्ते बक्षीस दिलं जाते. खूप खूप अभिनंदन नितेश.
सिरीज. अरे मयूर थांब ना जरा, नाचणार आहे तो नंतर, याला पण घाई झाली आहे. नितेश कसं वाटतंय? खूप साऱ्या स्पर्धा मी मित्रांनो आवर्जून तुम्हाला या गोष्टीसाठी सांगतो. मला दिसायला एक गोष्ट दिसते की जतीन चांगल्या फॉर्ममध्ये आहे, फॉर एक्झाम्पल म्हणून. पण जतीन मला दिसतोय पण डेटामध्ये दिसत नाही आहे, असं भरपूर वेळा होतं. म्हणजे म्हणतात ना, कॉर्पोरेट फील्डमध्ये एक गोष्ट सांगितली जाते, डेटा आणि हकीकत याच्यामध्ये खूप मोठी तफावत असते, फरक असतो. आणि या गोष्टीला सातत्यानं मुकणारा खेळाडू म्हणून नितेशला बघितलंय. फायनली मॅन ऑफ द सिरीजचा खिताब मिळालाय, तो सुद्धा घरच्या मैदानावरती. कसं फील करतोय? खूप बरं वाटते मला. आता आपल्याच ग्राउंडवर मला सिरीज जिंकणं माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. क्या बात आहे. आता ही जी गोष्ट बोलला त्याच्यासाठी एक गोष्ट सांगतो. कधी कधी वरच्याच्या मनामध्ये असतं की तुमचा तो खिताब मिळण्याचा जो काही पॉईंट आहे किंवा तो एरिया आहे तो तुमच्या मनासारखा असावा. आणि अशा ठिकाणी म्हणजे कधी कधी अशी वेळ येते ना, आपल्याला वाटतं हे माझ्या बाबतीत वाईट घडलं, त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची, काहीतरी चांगलं घडणार आहे म्हणून ते वाईट घडलंय. हा लर्निंग पार्ट होता. नितेशला शेवटी ते कळालं. कुठे बाकीच्या ठिकाणी सिरीज मिळण्यापेक्षा इथं मिळण्याचा मान वेगळा आहे. नितेश, स्पर्धा करत असताना अजून एक उल्लेख, ही स्पर्धा आयोजित करत असताना याचा खूप मोठा वाटा आहे. आणि इतक्या ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये असताना हा चांगला परफॉर्मन्स देणं सोपी गोष्ट नाही आहे. भले ऑर्गनायझर कमिटीमध्ये असताना आपला परफॉर्मन्स दाखवत असताना मागे पडतात. नितेश पुढे आलाय. आयोजन कमिटीमध्ये ही सर्व मेहनत करत असताना कसं वाटलं आणि स्पर्धा संपन्न झाल्यानंतर कसं वाटतंय? खूप बरं वाटते, कारण की आमची गावातली मुलं त्यांनी खूप सपोर्ट केला आहे ग्राउंड बनवण्यासाठी, आणि माझ्यासाठी तर त्यांचा सपोर्ट असतोच, आणि माझी खास करून टीम तेजस्वी. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुला पुढील स्पर्धेसाठी. सायकल घेऊन जायची आहे. अरे एकाने तरी अरे मग अशी नाचायला सगळे होते, आता सायकल घ्यायला कोण नाही. येस, द्वितीय पारितोषिक आपण देणार आहोत. बघा, अजून एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगावीशी वाटते आणि त्या गोष्टीचा मी मुद्दामून आपण सर्वांसमोर उल्लेख करू इच्छितो. बघा, स्पर्धा आयोजित होत असतात आणि वसई तालुक्यातला स्पर्धांचा ग्राफ हा खूप मोठा आहे. आणि वसई तालुक्यातल्या स्पर्धा, नितेशसाठी जोरदार एकदा टाळ्या होऊन जातात सर्वप्रथम. अच्छा, त्याने एक एडिटर बोलवलाय. असो, वसई तालुक्यामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रभर म्हणा किंवा त्याच्या बाहेर स्पर्धांचा ग्राफ खूप वाढलाय. म्हणजे स्पर्धा खूप मोठ्या संख्येने होत आहेत. सर्वांना एक गोष्ट सांगावीशी वाटते, या कॅमेऱ्यासमोर भरपूर साऱ्या बाबी आहेत आणि त्या बाबींना तुम्हा सर्वांसमोर आवर्जून सांगावंसं वाटतं. असं नाही कोणता इन्सिडन्स आहे. मी आज ना भरत मोरे या स्पर्धांना कव्हर करतो. कव्हर करत असताना इथून पुढच्या डेट्स, मला कोणती डेट्स आहे, मी कोणत्या ठिकाणी अवेलेबल आहे, कोणत्या ठिकाणी नाही, हे माझ्या विना जास्त कोणाला माहीत नाही आहे. मला माहीत नसताना सगळ्यांची इच्छा असते की मी तिथं पोचावं, नाही पोचावं, भरपूर साऱ्या गोष्टी असतात. माझी कमिटमेंट, काही शब्द असतात आणि मी त्या शब्दांना पाळतो. आजपर्यंत गेल्या 7 ते 8 वर्षामध्ये वसईविरांमध्ये मी समालोचन 2017 करायला लागलो आहे. तेव्हापासून असा कोणत्या ऑर्गनायझर नाही आहे की त्याला मी आलो बोललो आणि आलेलो नाही आहे. आणि असा कोणताही ऑर्गनायझर नाही आहे की त्याची टुर्नामेंट चालू असताना मी आजारी आणि मी आज येऊ शकत नाही असं बोललेलो आहे. असं झालेलं नाही आहे. मी सुद्धा माणूस आहे, तरीसुद्धा मी सगळ्या स्पर्धांना पोचतो. पोचत असताना सर्वांना एकच सांगू इच्छितो की बहुतांश लोकांच्या मनामध्ये येतं, ऑर्गनायझरला माहीत असतं मी कुठे आहे, काय आहे, पण बाकीच्या दर्शकांना माहीत नसतं की नक्की हा इथे आला, काल तिथे होता, सकाळी तिथे होता, आज इथे होता. सगळ्यांना भाकीत आवाज येत असतात. पण एक गोष्ट खरी आहे की त्या ऑर्गनायझरशी जो काही व्यवहार झालेला असतो की मी कधी येणार, केव्हा येणार, त्याची सहमती ऑर्गनायझरकडून घेतलेली असते. त्यावेळेला मी बाकीच्या स्पर्धा कव्हर करतो. आता स्पर्धांची एवढे संख्या वाढली की सगळ्या ठिकाणी जाणं नाही पॉसिबल होत. मी त्यांची सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. खास करून दत्तगुरू नवापूरवाल्यांची मी तुम्हाला इतका जास्त वेळ देऊ शकलो नाही. त्याच्यासाठी 23 ऑक्टोबरला माझी स्पर्धा ऑलरेडी एक बुक होती नारंगीच्या ग्राउंडवरती. 1 लाखाची कबड्डी लॉसन कोरिया आणि बाकी सर्व मेंबर्सना माहीत आहे पालघरमध्ये ऑलरेडी चालू आहे. त्या स्पर्धेचा कॉलसुद्धा मी त्यासाठी नाही घेतला कारण दुसरा कॉल या गावातला होता. दुसरी टुर्नामेंट कबड्डीची ऑलरेडी नालासोपारायला चालू होती, तिचासुद्धा कॉल घेऊ शकलो नाही आहे. कारण ह्या काही कमिटमेंट्स आहेत, त्या कमिटमेंट्सना पुरं करणं सोपं नाही राहत. सकाळी 8 वाजल्यापासून हे कॉमेंटेटर आहेत, यांना विचारा 4 लगातार मॅच केल्यानंतर यांचा आवाज कुठे जातो. मी सकाळी 8 वाजल्यापासून आत्तापर्यंत त्याच व्हॉईसने बोलतो आहे. तर मी सुद्धा माणूस आहे, त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की पॉसिबल होईल तेवढं समजावून घ्या. कोणत्याही प्रकारचा कोणाला फसवण्याचा, कोणतेही न येण्याचं असं काही कारण नसतं. माझ्या कमिटमेंट लक्षात ठेवा. मी ऑन माईक बोलतो, कधी मागे नाही बोलत.
माझ्या कमिटमेंट खूप क्लिअर असतात आणि त्या क्लिअर कमिटमेंट्सला मी पोचत असतो. कधीही कोणाला दगा दिलेला नाही, इथून पुढे देणार नाही. जर का दगा देण्याची वेळ आली, कोणाला फसवण्याची वेळ आली, त्या दिवशी माईकपासून लांब झालेला असेल. सो हे सगळ्यांना प्रॉमिस आहे. या डिव्हिन लाईव्हच्या माध्यमातून हे सर्वांना सांगू इच्छितो आणि त्यानंतर घेऊन जातोय बक्षीस वितरणाकडे, जिथे दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस दिलं जाणार आहे. बक्षीस वितरण करत असताना दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक कोण देणार, तर नक्कीच अजून एक गोड व्यक्तिमत्व म्हणजे राजन स्पोर्ट्सचे ओनर साहिलजी मेहर यांना विनंती करेल की आपण यायचंय. यांच्या शुभ हस्ते बक्षीस दिलं जाणार आहे. एक असा संघ ज्या संघाची चर्चा सर्वांनी केली, ज्या संघानं जिंकणं पाहिलं, हारणं पाहिलं आणि या स्पर्धेमध्ये उपविजेत्या पदावरती नाव कोरलंय. संघाचं नाव आहे DCC नवापूर. मेडल स्पॉन्सर करण्यात आले लॉसन कोरी यांच्या माध्यमातून आणि साहिल मेहर यांच्या शुभ हस्ते हा किताब दिला जाणार आहे उपविजेते पदाचा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात DCC नवापूर साठी. धन्यवाद. आणि जयेश वैद्य आपण थांबायचं, बाकी सर्वांनी खाली जायचंय. जतीनशी बोलून कंटाळा आला नाही असं नाही आहे, जतीन खूप बोलतो आमच्याशी, त्यामुळे आता जयेशशी बोलणार आहोत. आमच्या जवळचे मित्र आहेत. जयेश कुठे गेला? कसं वाटलं नवापूर गावामधील ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये DCC पुन्हा एकदा फायनलमध्ये? पराभव झाला ही दुसरी बात, परंतु ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स झाला आणि या स्पर्धेचं आयोजन झालं, दोन्ही भागांबद्दल काय सांगशील? प्रथम मी आयोजनाबद्दल बोलेल. आयोजन एकदम छान झालं. त्यांना मला वाटतं आता एक्सपिरियन्स होत चालत तसं ते अजून इम्प्लिमेंट करत चालत. लास्ट इयर आम्ही फक्त बघायला होतो, कारण की आम्ही रजिस्टर नव्हतो प्लेयर्स, तर फक्त पाहिलेली फक्त स्पर्धा. पण यावर्षी प्रत्यक्ष अनुभव खूप मजा आली. आणि मेन गोष्ट म्हणजे आम्हाला गावातली आमचं एकच एम होतं की आम्हाला आपल्या गावातली टुर्नामेंट आहे तर आपल्याला ॲटलिस्ट टॉप 4मध्ये तरी हिट करायचं आहे. कारण की आपण बाकीच्या इथे गेलो सगळीकडे टॉप 4मध्ये आले, पण आपल्या गावातले आहे तर आपल्या गावातल्या टुर्नामेंटमध्ये आपल्याला कसंही टॉप 4मध्ये यायचं आहे. आणि टॉप 4मध्ये आल्यावर तो आम्हाला आनंद थोड्यासाठी आता हुकले फायनलमध्ये. म्हणजे थोडासा परफॉर्मन्स अपडाऊन होतात, ते काही गेम आहे त्याच्यात होतं, अपडाऊन होतच असतात. पण खूप अभिमान आहे की मी या टीमचा पार्ट आहे. की जसा मी जानेवारीपासून जॉईन झालो, तुम्हाला पण माहिती आहे आपलं शेड्यूल, DSO स्पर्धा सर्व स्पर्धांमुळे आपण पूर्ण पॅक असतो. मी रजिस्टर झालो, टीम जेव्हा आमची यावर्षी रजिस्टर झाली तेव्हा जतीनने आणि होलकर हे दोघंच सुरुवातीला म्हणजे त्यांचं डिस्कशन झालं की आपण टीम टाकतोय. आणि त्याने सांगितलं की कुंदन, मला कुंदन बोलतात गावामध्ये, की खेळेल का? तर मी म्हटलं हो मी खेळणार, मला रजिस्टर कर, पण मी प्रॅक्टिस करेल तेव्हाच उतरेल ग्राउंडमध्ये. आणि त्यानंतर जानेवारीमध्ये आल्यावर आम्ही जेव्हा एक गाव कप खेळलो आणि तेव्हा परफॉर्मन्स झाला आणि त्यानंतर मी एंट्री केली आणि त्यानंतर आमच्या टीमचा हा ग्राफ असा. मला त्याचा एक म्हणजे आताही अनुभव म्हणजे एक अभिमान आहे की मी जशी एंट्री केली टीम चांगलीच खेळत होती, टीममध्ये चांगलेच प्लेयर आहेत, सर्व प्लेयर एकदम परफेक्ट आहेत. म्हणजे चिरागचं सांगा, केतनचं सांगा, ते एक मन लावून खेळतात, म्हणजे एकदम जीव लावून खेळतात. आणि जीवाला अशीच प्लेयर टीममध्ये हवे की जे जीव लावून गावासाठी. असे सर्व अक्षय आहे, आकाश आहे, जतीनचं तुम्हाला माहितीच आहे, जतीनशी तुमचं बोलणंसुद्धा झालं आहे, हितेश आहे आणि कुणाल आहे.
सर्वांना 100% प्रत्येक ग्राउंडवर उतरला का त्यांना देवाच्या म्हणजे डोकरा एक अजून एक म्हणजे डोकऱ्या देवाचा तर आम्हाला जो साथ भेटला आहे ना, म्हणजे डोकऱ्या देवा आमचा आहेच, आमच्यासाठी खासच आहे, स्पेशल आहे. कोणी काही म्हणो काही करो पण डोकरा देव हा डोकरा देव आहे आणि तो सर्वांचा इथे तो कैवारी आहे, हा गावाचा कैवारी आहे. म्हणून त्याची म्हणजे जी आम्हाला साथ मिळाली ती त्यांना सर्वांना मिळते इथे गावातल्या सर्वांना. म्हणून एकदा मला डोकरादेव महाराज की, कारण की डोकरादेवाचा आम्हाला आम्ही अराऊंड 2011 साली जी 1 लाखाची टुर्नामेंट होती ते 6 मध्ये होती, हां सॉरी थोडं 6 की 7 मध्ये, आम्ही तेव्हा खूप यंग होतो आणि तेव्हा आम्ही फर्स्ट टाइमच ईस्टला टुर्नामेंटमध्ये रजिस्टर केलं आणि फर्स्ट टाइम आम्ही फायनलला गेलो होतो त्या वर्षी. 5000 एंट्री होती आणि आम्ही फायनलला गेलो होतो आणि मी बेस्ट बॅट्समन म्हणून तिथे अवॉर्ड घेतलेलं त्या वर्षी. तर आहे एक्सपिरियन्स खेळण्याचा आणि तो एक्सपिरियन्स आता आम्ही यूज करतोय. पाहूया आता कसं पुढे कशी हे होईल. खूप खूप अभिनंदन आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. खूप मोठा आणि ग्रामदेवतेचा ज्यांनी सांगितलं साहेबाच्या त्या टॉसच्या वेळेला मला जतीननी सांगितलं होतं त्यावेळेला की डोकरादेवाचा आमच्यावरती आशीर्वाद आहे आणि तो आशीर्वाद खरोखर दिसून येतोय आणि सगळ्यांच्या पाठीशी सगळ्यांचे ग्रामदेवता असावेत तशा पद्धतीने डोकरादेवाची कृपा सर्वांवरती आहे आणि त्याचा गदरसुद्धा इथं करण्यात आला आहे. नेक्स्ट पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचा मनापासून आभार, सर्व संघांचा आभार ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आमच्या सर्व स्पॉन्सर्स आणि मान्यवरांचा मनापासून आभार. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं, गावातील ग्रामस्थ, मैदानासाठी, मैदान बनवण्यासाठी, जागे मालक, या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. अशोक पाटील साहेबांचं खास करून विशेष आभार, ज्यांच्या माध्यमातून हे मैदान उपलब्ध करून देण्यात आलं. या जागा मालक आहेत आणि ग्रामस्थ म्हणजेच इतका रात्री आवाज वगैरे होतोय, सगळ्या गोष्टी आहेत आणि या स्पर्धेला त्यांनी सुद्धा खूप चांगला प्रतिसाद दिला. त्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. ज्यांचं कोणाचं चुकून मागून राहिलं असेल त्यांचा सुद्धा मनापासून आभार आणि घेऊन जातो या स्पर्धेच्या अंतिम विजेतेपदाकडे. फायनलमध्ये येण्यापर्यंतचा प्रवास खूप थोडासा अवघड होता, परंतु मागील रविवारी फायनलमध्ये आले, या वेळेला पुन्हा आले, परंतु ज्या ज्या वेळेला आले त्या त्या वेळेला त्यांनी बक्षीस मिळवलं, चॅम्पियन ट्रॉफी आपल्या नावे केली. त्या संघाची जी बादशाहत आहे म्हणजे हा जो ग्राफ आहे याच्यामध्ये एक्सपिरियन्स प्लेअर भरपूर आहेत. एक्सपिरियन्स प्लेअर असताना नवोदितांना साथीनं घेत असताना त्यांनी जे काही ते संतुलन टीमचं बनवलंय ते खरोखर कौतुकास्पद आहे आणि म्हणूनच या कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या संघाला आपण आदरपूर्वक मंचावरती आमंत्रित करणार आहोत. तर जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया द चॅम्पियन ऑफ दी दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग सीझन 2. द टीम नेम इज हुंडा वॉरियर्स तेजस 11. प्लीज कम. आणि हा किताब देण्यासाठी मी विनंती करेल हेमचंद्र मेहर साहेब यांना की आपण समोर यायचंय. हेमचंद्र मेहर साहेबांना विनंती आहे की आपण समोर या. तेजस 11चे कर्णधार आपण वरती यायचे, बाकी सर्वांनी खाली बसून घेतलं तरी चालेल. जोरदार टाळ्या होऊन जातात या टीमसाठी. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा अंतिम विजेतेपदाचा किताब दिला जातोय हुंडा वॉरियर्स तेजस 11 या संघाला. हेमचंद्र मेहर साहेब यांच्या शुभ हस्ते हा किताब दिला जाणार आहे. ही सुबक ट्रॉफी, अरे ट्रॉफी घ्या पुढे, ट्रॉफी मागे आहे तुमच्या. आणि या सर्व ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केले असे हेमचंद्र मेहर साहेब यांच्या शुभस्ते हा किताब दिला जातोय. आणि हा किताब देत असताना हा काहीच जोरदार टाळ्या होत्या, जोरदार टाळ्या टीम हुंडा वॉरियर्स तेजस 11 या संघासाठी. आणि अशा पद्धतीने दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम पर्व दुसरं खूप चांगल्या रीतीने पार पडला. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाल्या असे मी जाहीर करतो. थँक्यू सो मच.